मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलाय। जरांगे आणि भुजबळांमधले आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी ही पाहिली। पण आज मंत्री छगन भुजबळांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांनी जरांगेवर कोणतीही टीका केली नाही। जरांगेंनी सरकारला नाही तर सरकारनं जरांगेंना वेठीस धरल्याचा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला। आईचं आरक्षण लेकरालाच कशाला, सासू सासरे त्यांची मुलं सगळ्यांना द्या अशीही कोपरखळी भुजबळांनी मारली। जरांगेंकडे वारंवार जाणाऱ्या मंत्र्यांचे आणि सचिवांचे बंगलेही तिकडेच बांधा असाही टोमणा भुजबळांनी सरकारला लगावला। तर मुंबई कोलमडली तरी चालेल पण जरांगे साहेबांनी हुकूम सोडलाय ते मान्य करायलाच हवं असा खोचक टोलाही लगावला। शिवाय पुढच्या सभांमध्ये जरांगेंच्या बाजूने बोलेन असंही म्हणाले। ही भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे व्याही आहेत, समजा पत्नीच्या आईवडील आहेत, त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुलं आहेत, मुली आहेत, त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे। अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे होईल ती साखळी, तर सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे। सरकारला कुठेतरी वेठीस धरलंय का जरांगे पाटलांनी? त्यानुसार सरकार वागतंय, बोलतंय, ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करतंय, कुठेतरी सरकारला वेठीस धरण्याचं काम केलंय का? आपण चुकीचं म्हणताय। जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलंय, सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे। काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही, ताबडतोब वेळ काढतायत, मंत्र्यांना पाठवतायत, चर्चा करतायत, उलट आहे ते। व्यायची जी कोण असेल ना जेवढी साखळी निघेल तेवढी सगळ्यांना द्या आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत, अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार, त्यावेळी तिथेच मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जातील। एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्याकडून ज्या आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे। नाही त्यांच्या असं आहे, त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत, नियमाला धरून आहेत। सरकारला वेठी धरायचं काय, सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये। ते सांगितल्याबरोबर ताबडतोब होकार द्यायचा, मोकळं व्हायचं, जी आर काढायचं, तर ते वाटाघाटी करत बसतात, वेळ काढतात सरकार सगळे, वेळ काढू। सरकारमधला एक मंत्री अशा पद्धतीने एक नाराजीची भावना व्यक्त करताना कुठला मंत्री? एक सुद्धा मंत्री नाही, सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतो आम्ही त्यांना। नाराज कोण आहे? कोणीही नाराज नाही, आम्ही सगळे खुश आहोत। काहींची खुशी तोंडावर दिसते, काहींची खुशी मनामध्ये आहे। नाही ताबडतोब आता असं आहे ना, म्हणून तर मी सांगितलं की तिथे एकदा हवं तर जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचंच सुद्धा एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते कायदा काढून सांगतील की यांचं जामीन रद्द करा, करून टाकायचं ताबडतोब। तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो, त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नये। असं आहे ना की जरांगे जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळा मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो मराठा समाज हा आणखी 7-8 कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे त्या जरांगेचं। आणि एवढे लोक जे आहेत सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काय काम करू शकतं? तर ही भीती आहे की नाही सरकारला? ही भीती का वाटत नाही, याचा विचार का सरकार करत नाही? सरकारने त्याचा विचार करावा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.